गणपती उत्सव आता आटोपला आहे. जी धावपळ होती विसर्जनाची तीही आटोपली आहे आणि त्यामुळे अनेकांना थकवा आला असेल आणि थकवा घालवण्याकरता ते काय काय करतील याचा काही नेम नाही. पण या निमित्ताने गेल्या 8-10 दिवसामध्ये गणपतीच्या विविध रूपांवर चर्चा झाली आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या अनेक विद्वानांनी आपापली मतं मांडली. अनेकांना असं वाटलं की हे मत जे आहे ते आपलं सत्य आहे, शेवटलं आहे. इतरांच्या मताचा आदर करणं आणि त्यांचा संदर्भ देणं हे संशोधन क्षेत्रातलं महत्वाचं एक तत्व मानलं जातं आणि त्या अनुषंगाने फार कमी लोकांनी अशा तऱ्हेचे संदर्भ घेतले असतील किंवा दिले असतील. पण बहुतेकांनी त्यांना वाटतं म्हणून हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे या सगळ्या ज्या मतांवर प्रभाव जो होता तो प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका लेखाचा होता आणि एका घटनेचा होता आणि ते सत्य मानून सर्वांनी बिनधास्तपणे आपापली मतं मांडली. आपण जी चर्चा केली त्या चर्चेच्या ओघात अनेकांना असं वाटलं की ही माहिती अपुरी आहे, मी जे सांगतोय. अर्थात ज्ञान आणि इतिहासाचं संशोधन हे निरंतर चालू राहणार आहे, त्याची प्रक्रिया कधी न थांबणारी आहे. त्यात अपुरेपणा असणं हे स्वाभाविक आहे आणि आपल्या माहितीत अपुरेपणा आहे हे सांगणं त्याची जाणीव असणं हे वाईट लक्षण नाही. म्हणून एका अशा विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की जो विषय त्या 10 दिवसात मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलाय तो म्हणजे गणपती बौद्ध कसा. 2010 मध्ये म्हणजे 15 वर्षांपूर्वी साप्ताहिक चित्रलेखा या साप्ताहिकात बौद्ध गणपती या शीर्षकाचा एक लेख मी लिहिला होता आणि तो लेख जेव्हा प्रकाशित झाला त्याचं शीर्षक गणपती बौद्ध कसा झाला असं संपादकांनी, जे ज्ञानेश महाराव संपादक होते, त्यांनी दिला. आणि जेव्हा हा प्रकाशित झाला तेव्हा मी जळगावला एका व्याख्यानासाठी गेलो होतो आणि अंक घ्यायला मी जेव्हा स्टॉलवर गेलो तेव्हा माझ्यासोबत एक मित्र होता, कार्यकर्ता, आणि तो पत्रकार सुद्धा होता. तर त्याने जेव्हा हे शीर्षक पाहिलं तेव्हा त्याला गंमत वाटली की आता आपण या लेखाची चर्चा वाद निर्माण करून करूया, म्हणजे हा लेख जास्त गाजेल, जास्त चर्चा होईल आणि त्या निमित्ताने माझं नाव मोठं होईल असं काहीतरी त्याला वाटतं. आणि त्यांनी मग काही पत्रकारांना फोन केले की अशा तऱ्हेने गणपतीला बदनाम करणारा लेख मी लिहिला आहे, गणपतीला बौद्ध म्हटलेला आहे. तेव्हा काही पत्रकारांनी त्यांना सांगितलं की हा लेख अशोक राणाने लिहिला आहे, तुम्ही त्याला पुरावा असेल आणि पुराव्याशिवाय ते लिहित नसल्यामुळे यात काही आक्षेपार्ह असेल असं आम्हाला वाटत नाही. पण कोणीही त्या आमच्या पत्रकार मित्राच्या म्हणण्याची दखल घेतली नाही. ही गोष्ट 15 वर्षापूर्वीची आहे. त्यानंतर मग गणपतीच्या संदर्भात मी जे काही लेख लिहिले होते 2013 मध्ये एक लेख माझा प्रकाशित झाला. लोकसत्ता, दैनिक लोकसत्ता हे फार प्रसिद्ध दैनिक आहे महाराष्ट्रातलं आणि विशेषतः एक विशिष्ट वर्ग त्याला मुद्दामच वाचतो आणि त्यात जे लेख असतात त्यावर आपली मतं बनवतो. तर त्या दैनिकाच्या मुखपृष्ठ कथेवर, मुखपृष्ठ कथा हा शब्द आपल्याला फारसा परिचित नसा, पण कव्हर स्टोरी म्हणून त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. तर त्यांनी माझ्या लेखाची कव्हर स्टोरी केली होती कांगीटेन नावाच्या लेखाची. त्या लेखाचे परामर्श आपण पुढल्या भागात ठेवू. तर हे, आणि त्यानंतरही मी काही साप्ताहिक चित्रलेखामध्ये लेख लिहिले होते. त्या लेखाचं संकलन करून आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं, जिजाई प्रकाशन, 2015 मध्ये. आणि ते पुस्तक जे आहे त्याचं शीर्षक आहे बौद्ध, गणपती व सरस्वती. बौद्ध धर्मामध्ये गणपतीचा स्वीकार कसा केला गेला आणि सरस्वतीचा स्वीकार कसा केला गेला यावरील लेख यामध्ये आहे. आता हा 2015 मधलं हे पुस्तक आहे. जेव्हा हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा मला फोन आले आमच्या काही बौद्ध मित्रांचे, तुम्ही हे काय केलं आहे, या पुस्तकाची काय गरज होती, म्हणजे गणपतीला बौद्ध धर्मात आणायची काय गरज आहे, अशा जर पुस्तक काढायची काय गरज, हा संताप त्यांच्या त्या बोलण्यातून व्यक्त होत होता. तर मी एकाला विचारलं की तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? पण नाही. म्हणलं वाचा आणि नंतर मग चर्चा करा. न वाचता आपण आक्षेप घेणं हे चुकीचं आहे. आता याही गोष्टीला 10 वर्ष होऊन गेली
आणि या 10 वर्षामध्ये पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचलं गेलं. लहानसं आहे आणि त्यामुळे मग वाचायला वेळ लागत नाही आणि पैसेही लागत नाही. त्यामुळे बरेच लोकांना असं वाटलं असेल की गणपती हा बौद्ध धर्मात स्थिरावलेला आहे. तर काही लोकांनी गणपतीचे रहस्य नावाचा जो लेख आहे प्रबोधनकारांचा तो आधाराला घेतला आणि गेल्या 7-8 वर्षात किंवा 5-6 वर्षात मोठ्या प्रमाणात मुळात गणपती हा बौद्धच आहे अशी मांडणी सुरू केली. म्हणजे ज्या 15 वर्षापूर्वी लिहिलेल्या लेखावर वाद झाले होते किंवा काही लोकांना ते चुकीचं वाटलं होतं किंवा 10 वर्षापूर्वी हे पुस्तक निघाल्यावर सुद्धा मला लोकांनी नाराजी व्यक्त केली आमच्या काही बौद्ध मित्रांनी. तर त्यात किती मोठं परिवर्तन या 8-10 वर्षात झालं. उलट आता गणपती हा मुळात बौद्धच आहे असं सांगण्याची एक स्पर्धा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या विद्वारांमध्ये सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर आपण ही चर्चा करत आहोत. तर गणपती हा बौद्ध आहे हे सांगण्याकरता एका शब्दाचा आधार बहुतेक विद्वानांनी घेतला. तो शब्द म्हणजे विनायक. विनायक हा बुद्धासाठी वापरलेला शब्द आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलाय त्यांच्या ग्रंथांमध्ये. तर या विनायक शब्दाचा आधार घेऊन गणपती हा शब्द बुद्धासाठी वापरला गेला अशा प्रकारचा युक्तिवाद करणारी काही लेखक मंडळी पुढे आली आणि त्यावर पुस्तकं सुद्धा निघाली. आता मला प्रश्न पडला एका शब्दावरून तुम्ही कसं काय एकदम सांगू शकता की हा बुद्ध हा गणपतीच आहे. मग त्यांनी त्यासाठी मग हा लेख आधार घेतला गणपतीचे रहस्य नावाचा जो 1958 मधला प्रबोधनकार ठाकरेचा लेख आणि पुढे मग आपली मांडणी सुरू केली. फार गंमत आहे की सुरुवातीला मी लेख लिहिला तेव्हा आक्षेप घेतला गेला आणि जेव्हा हे पुस्तक बाहेर आलं तेव्हा आक्षेप घेतला गेला आणि आता मात्र या उलट प्रक्रिया चालू आहे की गणपती हा बुद्धच आहे असं सांगणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात तयार झाला आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे पुरावे नाही त्यांना वाटतं म्हणून काही लोकांनी कॉमेंटमध्ये लिहिलं की हे तुम्ही दुसऱ्याचे पुरावे देता दुसऱ्याचाच बस सांगता. आता दुसऱ्याचे पुरावे म्हणजे ज्या लोकांचे पुरावे मी या लेखांमध्ये या भाषणामध्ये दिले ती माणसं सर्वसाधारण नाही. त्यांनी त्या क्षेत्रात मोठं काम केलेलं आहे मोठं संशोधन केलं आहे आणि आपल्याला तेवढं संशोधन करणं शक्य नाही तर किमान त्यांच्या मतांचा आदर करून त्यांचे संदर्भ देणं यात ते गैर आहे असं मला वाटतं. सूर्यमुद्रा यांचे मार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमाला या 50 पुस्तकांच्या संचात बाबासाहेबांच्या विचारांच्या आणि व्यवहारांच्या 50 पैलूंवर विविध अभ्यासकांची एकूण 50 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यात डॉक्टर अशोक राणा यांनी लिहिलेले शोधनिबंधपर पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा आजच मागवा. संपर्क 73 85 65 36 20. आता विनायक या एका शब्दावरून बुद्धाला गणपती ठरवणं हे कितपत योग्य आहे त्यावर आपण चर्चा करू आणि पुढे काही भागात करत राहणार आहोत. कारण प्रबोधनकर ठाकरेंच्या लेखांचा परामर्श घेणारे 2-3 भाग तरी आपल्याला करावं लागतील असं मला वाटतं. कारण एकेका वाक्यात प्रबोधनकरांनी ही मतं मांडली पण ती मतं योग्य आहे की नाही याची शहानिशा कुणीही केल्याचं दिसत नाही. उलट जशीच तशी मांडणी ते लोक करतायत. म्हणजे स्वतःचं मत मांडत नाही दुसऱ्याचं मत मांडतायत आणि माझ्यावर आक्षेप घेतात की दुसऱ्याचं मत मांडतो. दुसऱ्याचं मत मांडताना मी सतत शहानिशा केली. आता बुद्धाला आणखी एक शब्द वापरला आहे भगवा नावाचा शब्द आणि भगवा हा जो शब्द आहे त्यातून भगवान शब्द तयार झाला आणि भगवान गौतम बुद्ध हा शब्द आला. पुढे तो कृष्णासाठी वापरला गेला आणि मग इतरही देवतांसाठी तो वापरला गेला. अगदी भगवान रजनीश पर्यंत आला. रजनीश नावाची व्यक्ती आपल्यात होऊन गेली. पुढल्या काळात त्यांनी स्वतःला ओशो म्हटलं. ओशो हा जपानी शब्द आहे त्याचा अर्थ गुरु असा होतो पण त्याच्या आधी भगवान रजनीश नावाचा शब्द ते वापरत होते स्वतः. आचार्य रजनीश हा सुरुवातीचा शब्द होता. नंतर त्यांनी स्वतःला भगवान घोषित केलं आणि नंतर मग स्वतःला ओशो म्हटलं. ही जी प्रक्रिया एका व्यक्तीबद्दलची जी आपल्या अवतीभोवती होती अनेकांनी त्यांना पाहायला मी सुद्धा त्यांचं एक प्रवचन 1973 मध्ये म्हणजे 52-53 वर्षापूर्वी मी ऐकलंय 5 वर्षापूर्वी किमान. तर अशा तऱ्हेने एक व्यक्ती स्वतःला भगवान म्हणते आणि भगवान बुद्ध हा शब्द प्रचलित आहे. पण हा शब्द आला कुठून त्याची चर्चा मात्र अजूनही बौद्ध साहित्यिकांनी किंवा बौद्ध विद्वानांनी केलेली नाही. बाकीच्यांनी केली की नाही मला माहित नाही पण बहुतेक बाकीच्यांनी केली नाही. हा जो भगवा शब्द आहे त्याच्या मुळात भग नावाचा एक शब्द आहे आणि भग नावाचा जो शब्द आहे त्याचा अर्थ ऐश्वर्यवान समृद्ध असा अर्थ होतो आणि ऋग्वेदामध्ये
भग नावाची एक देवता आहे, वैदिकांची देवता आहे आणि तिला ऐश्वर्याची देवता म्हटलंय, समृद्धीची देवता म्हटलंय. तिची स्तुती करणाऱ्या ऋचा सुद्धा ऋग्वेदामध्ये आहे. आता हा भग शब्द ऋग्वेदात कुठून आला तर तो झेन अवस्थामध्ये बग नावाचा एक शब्द आहे आणि तिथे तोच अर्थ ऐश्वर्य, समृद्धी, श्रीमंती वगैरे वगैरे. आणि त्यासाठी बग नावाच्या देवतेची स्तुती झेन अवस्था या ग्रंथात केली आहे. हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथातल्या बऱ्याचशा घटना किंवा बऱ्याचशा संदर्भांची उचलगिरी ही ऋग्वेदात झालेली आहे. ऋग्वेद हा ग्रंथ बुद्धाच्या साधारणतः 1000 वर्षापूर्वी रचला गेला किंवा 700-800 वर्षापूर्वी रचला गेला. आता काही विद्वान अलीकडे मांडायला लागले की हा ग्रंथ नंतरचा आहे, 13व्या शतकातला वगैरे वगैरे, कारण तो लिपीबद्ध उशिरा झाला. आता हा त्यांचा युक्तिवादच आहे, त्यालाही काही फारसं ऐतिहासिक पाठबळ नाही. चुकीच्या पद्धतीने मांडणी करणे, आपला ठिकाण चालवणे असा एक प्रकार आता व्हॉट्सअप चालू आहे. आणि ज्या लोकांनी काम केलंय, या विषयावर संशोधन केले आहे, त्यांचा परामर्श न घेता आपली मतं मांडणं, तीच रेटणं, असा एक विचित्र प्रकार चालू आहे. या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करत आहोत. तर हा जो भगवा शब्द बुद्धासाठी वापरला तो जर ऋग्वेदात होते आणि ऋग्वेदात जर तो इराणमधून आलेल्या हे अवस्था ग्रंथातला असेल तर तो इराणी शब्द आहे. मग आपण बुद्धाला असं म्हणायचं की बुद्ध इराणी होते किंवा बुद्ध हे पारशी होते असं म्हणायचं का? बुद्धासाठी ज्या तऱ्हेने भगवा हा शब्द वापरला गेला किंवा काही ठिकाणी विनायक शब्द वापरला गेला, तसाच एक शब्द बुद्धासाठी यक्ष हा वापर. यक्ष हा शब्द सुंदर, रूपवान, शक्तिवान, उंच अशा अनेक चांगल्या अर्थाने वैदिक साहित्यामध्येही आहे, काही ठिकाणी विरोधात सुद्धा आहे. हा शब्द कृष्णासाठी वापरला गेलाय. कृष्णाला द्वारकेचा यक्ष म्हटलाय. मग हा यक्ष शब्द जर कृष्णासाठी वापरला गेला असेल तर मग बुद्धाला कृष्ण म्हणायचं का? त्या कृष्णाला बुद्ध म्हणायचं का? निवड एखादा शब्द कुठेतरी सापडतो, त्या शब्दाचा सूत करून सुताचा हातावर स्वर्ग गाठणे असं ज्याला म्हणतात. हा विचित्र प्रकार संशोधन पद्धतीत न मोडणारा अतिशय अवैज्ञानिक, अनैतिहासिक असा हा प्रकार सध्या चालू. म्हणून जेव्हा बुद्ध गणपती आपण म्हणतो तेव्हा गणपतीचा काळ कोणता, गणपती दैवत केव्हा निर्माण झालं? या पूर्वीच्या एका भागामध्ये अफगाणिस्तान काबूल जवळ ते गार्देज नावाचं गाव आहे, त्या गावात जो पिलुसार नावाचा गणपती आहे त्याच्या काळाबद्दल माझ्याही तोंडून इसवीसनापूर्व 600 असं आलेलं वाक्य, पण ते चुकीचं आहे कारण इतका जुना तो गणपती नाही. हा गणपती जो आहे तो 4व्या-5व्या शतकातला आहे. आता आज अफगाणिस्तान स्वतंत्र देश आहे, पण पूर्वी गांधार नावाचा देश होता. आता गांधार हा एक परिसर आहे, एक प्रांत आहे आणि तो काही देश म्हणून मानला जात नाही, पण आपल्या महाभारतामध्ये किंवा इतरही भारतीय ग्रंथामध्ये देश म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. तर विदर्भ देश, कोसल देश असे उल्लेख आढळतात. तर तशा तऱ्हेने तो गांधार देश, भारत हा एकसंध राष्ट्र जेव्हा नव्हतं, हे एकसंध राष्ट्र हे सम्राट अशोकाच्या काळात झालं. त्यानंतर मग सम्राट अकबराच्या काळात झालं आणि नंतरच्या काळात अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये किंवा इंग्रजांची सत्ता जेव्हा सर्वदूर पसरली तेव्हा त्याला राष्ट्र म्हणून खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली. नेशन या शब्दाने राष्ट्र हा शब्द जो वापरण्यात आला तो खूप नंतरचा. अशी जी वर्गवारी किंवा असा जो टप्पा आहे आपल्या देशाच्या इतिहासाचा, तर त्यामुळे गांधार चा संबंध आपला होता नव्हता असं नाही. गांधारी धृतराष्ट्राची पत्नी ही गांधारचीच होती किंवा जो शकुनी मामा आहे तो गांधारचा होता. म्हणजे गांधारशी आपलं नातं होतं आणि विशेषतः लग्न संबंध होत होते 2 राजांमध्ये. त्यामुळे तिथला जो देव आहे पिलुसार नावाचा, तर त्याची पूजा त्या भागात होत असेल नसेल असं नाही. ज्या अर्थी ती मूर्ती तयार झाली, ज्या अर्थी तिची घुमटी सापडली आहे, मंदिर सापडलं आहे, आता ती कुठे आहे माहित नाही. इंग्रजांनी घेऊन गेले किंवा इतर ठिकाणी ठेवण्यात आली, काही अवशेष नष्ट करण्यात आले इस्लामी राजवटीनंतर. तर अशा तऱ्हेने जो पिलुसार आहे त्यालाच दक्षिणेत पिल्लय्यार असं म्हणतात. गणपतीला पिल्लय्यार म्हणतात. म्हणजे गणपती ही देवता साधारणतः 4व्या-5व्या शतकात उदयाला आली आणि 5व्या-6व्या शतकानंतर तिचा संप्रदाय पुढे आला आणि 8व्या शतकात तो संप्रदाय स्थिर झाला. असा जो गणपत्य संप्रदायाचा इतिहास आहे हा जर पाहिला तर आपण मग बुद्धाला गणपती म्हणणं कितपत योग्य आहे.
मग बुद्धाला गणपती म्हणण्यापेक्षा बौद्ध गणपती हा शब्द तुम्ही वापरलो का वापरला? आणि मी काही वर्षांपूर्वी 2010च्या दरम्यान औरंगाबाद, आता त्याला आपण संभाजीनगर म्हणतो, तर तिथे जे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे त्याच्या मागे काही बौद्ध लेण्या आहेत. आणि बेबिका मकबरा नावाचं एक अतिशय ऐतिहासिक स्थान आहे, त्याच्याही मागे काही बौद्ध लेण्या आहेत. अशा 2 बौद्ध लेण्यांच्या समूहामध्ये बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे ज्या बौद्ध लेण्या आहेत त्यात एक गणपती लेणं आहे. आणि बरेचदा मी हे पाहिलाय, मी एकदा दोनदा तरी किमान पाहिलाय, 2दा पाहिलाय, आणि त्यावर एक लेख लिहिला होता. तोच लेख आपण या ठिकाणी आधारानं घेऊ. वाचलं की थोडंसं काही लोकांना कंटाळवाणं वाटू शकतं, पण संदर्भ योग्य जर आले नाही तर मग ते चुकू शकतात. म्हणून आपण थोडंसं संदर्भ या लेण्याचा घेऊ. यापूर्वी ह्याचं वाचलं बऱ्याच ठिकाणी की गणपती हा बुद्धाचं प्रवचन ऐकतो आहे अशा प्रकारचं शिल्पच आहे. मला उत्सुकता होती, पण मी जेव्हा गेलो तिथे तेव्हा मला पाहिलं की मला दिसलं की गणपती हा मध्यस्थानी आहे, अतिशय महत्वाच्या ठिकाणी पूर्ण रूपात त्याचं शिल्पांकन करण्यात आलंय. आपण जेव्हा त्या गणपती लेण्यात जातो तेव्हा लक्षात येतं की त्याला दार बंद करण्याची व्यवस्था असलेलं त्याचं स्थापत्य आहे. जेव्हा दार बंद करण्याची व्यवस्था एखाद्या स्थापत्यात असेल तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तो तंत्र संप्रदायातला भाग आहे. जैनांच्याही अनेक लेण्यांमध्ये अशा तऱ्हेने दार बंद करण्याची व्यवस्था आहे. तंत्र संप्रदाय जेव्हा जैनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला तेव्हा काही गुप्त विधी होत असत. ते गुप्त विधी कोणालाही कळू नये यासाठी दार बंद करण्याची व्यवस्था लेण्यांमध्ये होती. काही लेण्यांमध्ये काही विशिष्ट प्रकारचे विहार आहेत ज्याला दार बंद करण्याची व्यवस्था आणि नक्षीकाम केलेली विहार आहेत. ती व्यापाऱ्यांनी आणलेला जो ऐवज आहे, त्यांच्याकडे जे काय असेल विकायला आणलेला माल किंवा सोनं असेल, आणखी काही असेल, ते सुरक्षित राहावं यासाठी दार बंद करून कुलूप लावण्याची व्यवस्था. अगदी जुनं जे लेणं आहे आपल्या महाराष्ट्रातलं भाजे लेणं, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, इतरही लेण्यात पाहायला मिळतं, पण भाजे लेण्यामध्ये सुंदर अशा स्वरूपात ते आहे. तर एकतर तंत्र संप्रदायाच्या लेण्यांमध्ये दार बंद करण्याची व्यवस्था आहे आणि व्यापाऱ्यांच्या विहारामध्ये दार बंद करण्याची व्यवस्था आहे. हे थोडं स्पष्ट करणं आवश्यक होतं. गणपती लेणं मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं या ठिकाणी गणपती प्रधान आहे, बुद्ध दुय्यम आहे आणि बुद्धाची मूर्ती जी घडवली आहे ती अर्धवटच आहे, पूर्णतः ती घडवली नाही किंवा ती नष्ट केली असावी काही भाग त्याचा. त्या गणपतीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण जेव्हा प्रवेश करतो गणपती लेण्यामध्ये त्या डाव्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला सप्त मातृकांचं शिल्प आहे. आणि ज्या बेबिका मकबरा या ऐतिहासिक स्थळाच्या मागे जी बौद्ध लेणी आहे त्याही ठिकाणी सप्त मातृकांचं शिल्प आहे आणि बाजूला गणपती आहे. आता बौद्ध लेण्यांमध्ये गणपतीचा प्रवेश होणं किंवा बौद्ध धर्मामध्ये गणपतीचा प्रवेश होणं ही जी प्रक्रिया झाली ती 8व्या शतकात झाली आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे बौद्ध गणपती हा हिंदूंनी स्वीकारला अशा तऱ्हेची जी मांडणी लोक करतात ती अनैतिहासिक आहे. राहुल सांकुर्त्यान वगैरे खूप चांगलं लेखन अनैतिक केलंय, पण अलीकडे कोणी अभ्यास करायला तयार नाही, पण मतं मांडायला मात्र पुढे असतात. त्या लोकांनी हे सगळं वाचावं आणि गाणपत्य संप्रदायाबद्दल जी माहिती राघव भांडारकर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी दिली आहे, शैव वैष्णव मायनॉर रायटिंग्स किंवा त्यांची कल्ट असा त्याचा ग्रंथ आहे. हा साधारणतः 13व्या शतकातल्या सगळ्या संप्रदायाचा आढावा घेणारा ग्रंथ आहे आणि त्यातली काही विधानं चुकीची ठरली आहे पुढल्या काळात. जसं त्यांनी म्हटलं की गणेश पुराणे 8व्या शतकात लिहिलं तर नंतर हाजरांनी सांगितलं की 13व्या शतकात लिहिलं. तर असा हा जो मोठा कालपट त्यांनी घेतलाय आणि फार महत्वाची नोंद केली आहे. त्यात गणपत्य संप्रदाय 8व्या शतकात निर्माण झाला किंवा 5व्या-6व्या शतकाच्या दरम्यान गणपतीची पूजा सुरू झाली असं मत मांडलं. पुढे मग डॉक्टर वावी मिराशी यांनीही तेच मत विस्ताराने मांडलं. ती चर्चा आपण यापूर्वी कधी सुरुवातीला गणपती देवता या भागात केली आहे आणि पुढेही आपण हे संदर्भ देत राहू, कारण सगळेच भाग लोक वाचतील असं नाही किंवा सगळ्यांच्याच लक्षात ही गोष्ट येईल असं नाही. पण 8वं शतक हे महत्वाचं यासाठी आहे की 7व्या शतकामध्ये सम्राट हर्षवर्धन या बौद्ध राजांनी प्रयागराज, ज्याला आपण आज म्हणतो त्याला पूर्वी प्रयागच म्हणायचे, अलाहाबाद जिल्ह्यातलं जे अतिशय महत्वाचे तीर्थस्थान आहे, गंगा आणि यमुनेचा संगम आहे. काही लोक त्याला त्रिवेणी संगम म्हणतात, तर सरस्वती नदी तिथे आहे गुप्त पद्धती वगैरे वगैरे, पण सरस्वती नदी अजून तरी भारतात सापडलेली नाही, त्यामुळे या समजुतीला काही फारसा आधार नाही.
पण ही समजूत फार जुनी आहे आणि तशा प्रकारच्या मूर्ती सुद्धा घडवल्या गेल्या आहेत. वेरूळच्या लेण्यामध्ये गंगा, यमुना, सरस्वतीच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी त्या पाहायला मिळतात. स्वतंत्रपणे सुद्धा त्यांचं स्थान आहे. अगदी पवनार हे जे वर्धा जिल्ह्यातलं गाव आहे जिथे विनोबा भावे यांचा आश्रम आहे, त्या ठिकाणी गंगेची मूर्ती सापडली आहे आणि त्यावर सुद्धा मूर्तीशास्त्र अभ्यासकांनी खूप मोठं काम केलेलं आहे. हे आपण वाचायला पाहिजे. जेवढं हट्ट करून मीच म्हणतो ते खरं असं म्हणण्याला काही अर्थ नसतो. तर सम्राट हर्षवर्धनाने 7व्या शतकामध्ये, इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये कुंभमेळ्याला सुरुवात केली. याबद्दल बहुतेकांचं एकमत आहे. आणि मग तिथे सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक एकत्र येऊन आंघोळ करणे किंवा इतर विधी करणे, आपापल्या संप्रदायाचा प्रचार करणे हाही प्रकार झाला. त्यातून बौद्ध धर्मामध्ये अनेक संप्रदायाचा शिरकाव झाला एक वास्तव आहे. 8वं शतक आपल्याला महत्वाचा का वाटतं? हा जो 100 वर्षाचा कालखंड आहे, इसवी सनाचं 7वं शतक ते 8व्या शतकापर्यंत, या काळामध्ये बौद्ध धर्मामध्ये अनेक तंत्र संप्रदायाचा शिरकाव झाला आणि त्यासोबतच गणपतीचाही प्रवेश झाला. मित्रांनो, नवे पुस्तक लोकायत प्रकाशनाने प्रकाशित केलेले डॉक्टर अशोक राणा लिखित मिथक, साहित्य व संस्कृती आजच मागवा. संपर्क 8484 97 78 99. बौद्ध धर्मामध्ये अनेक तंत्र संप्रदायाचा शिरकाव झाला आणि त्यासोबतच गणपतीचाही प्रवेश झाला. तर या गणपतीच्या प्रवेशाचं जे काही ऐतिहासिक वास्तव आहे त्यावर थोडक्यात वाचून दाखवतो. कंटाळवाणं वाटू शकते, कारण तंत्र संप्रदायाच्या प्रभावाने गणपतीचा प्रवेश बौद्ध धर्मात झाला. त्यानुसार एक कथा प्रचलित आहे. त्यामध्ये म्हटलंय, बुद्धाने आनंद या आपल्या प्रिय शिष्याला रहस्यमय असा गणपती हृदय नावाचा मंत्र सांगितला. आता ती कथा आहे. बुद्धाच्या काळात गणपती हे दैवतच नव्हतं, तेव्हा बुद्धाने गणपतीला स्वीकारलं वगैरे म्हणण्यात अर्थ नाही. बौद्धांनी स्वीकारलं, ते 8व्या शतकात स्वीकारलं, हे एक ऐतिहासिक वास्तव. आता या कथेतून महायान पंथातील बौद्ध तंत्रांनी गणपतीच्या उपासनेला मान्यता मिळवल्याची सूचना मिळते. बुद्धाचं नाव वापरायचं आणि आपल्या मनातलं सांगायचं, अशा तऱ्हेने अनेक मिथकं तयार केली आहेत. सगळ्याच मिथकांचा परामर्श आपण घेणार नाही, पण काही मिथकांचा परामर्श पुढल्या काही भागात घेऊ. वज्रयान पंथात कोणकोणत्या दैवतांचा परामर्श स्वीकार झाला आणि त्यातल्या त्या विरोध कसा झाला आणि स्वीकृती कशी मिळाली, त्या सगळ्यावर चर्चा पुढे करणार. तर एक दुय्यम शत्रू देवता पण बौद्धांनी गणपतीकडे पाहिल्याचे उल्लेख ग्रंथातही आढळतात आणि तशा प्रकारच्या मूर्ती सुद्धा आहेत. अशा काही मूर्ती बौद्ध धर्मियांनी आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करताना भारताबाहेर सुद्धा घडवलेल्या आढळतात. तिबेट व तुर्कस्तान मधील बौद्ध मठाच्या बाहेर द्वाररक्षक म्हणून गणेश मूर्ती बसवल्या आहे. वॉचमन म्हणून त्याला बाहेर ठेवलेलं आहे. म्हणजे दुय्यम स्थान आहे, महत्वाचं स्थान बौद्ध धर्मात गणपतीला आधी नव्हतं. तिबेट, तुर्कस्तान, चीन इत्यादी देशांमधील तारा, भृकुटी, परमेश्वरी, अपराजिता आणि महाकाल या बौद्ध देवता गणपतीवर पाय ठेवून उभ्या असलेल्या स्थितीत घडवल्या. म्हणजे त्याला तुडवलं आहे, पायांनी तुडवलं आहे. अशा देवता ज्या बौद्धांनी स्वीकारल्या, त्यांच्या पायाखाली गणपती तुडवला गेला, अशा प्रकारची शिल्प आहे. यामागं बौद्ध धर्माने वैदिकावर विजय मिळवला हे सूचित करणं हा हेतू असल्याचं स्पष्ट होतो. कारण अनेकांना असं वाटतं की गणपती हा वैदिकांचा आहे, अवैदिकाशी काही देणं नाही. आपण अगदी सुरुवातीला विनायक या भागामध्ये पाहिलं की तो वैदिकांचा नव्हता. म्हणून जे विधान यांनी केलं आहे आपल्या प्रबोधनराज ठाकरेंनी, ते चुकीचं कसं आहे आपण ते पुढे एका भागात पाहणार आहोत. यातून बौद्ध आचार्यांनी प्रारंभी गणपतीच्या उपासनेला विरोध केला होता हे सिद्ध होतं. त्यानंतरच्या महायान पंथीयांनी मात्र गणपती हृदय या मंत्राने गणपतीची उपासना सुरू केली. अशा तऱ्हेचा एक मंत्र तयार केला. त्यामुळे अधिकृतपणे गणपतीचा प्रवेश बौद्ध धर्मात झाला. परंतु या प्रवेशाचे स्वागत सहजासहजी झाले नसावे. जपानमधील बौद्ध परंपरेत जी माहिती प्रचलित आहे तीवरून याविषयी आपण ऐतिहासिक वास्तवापर्यंत पोहोचू शकतो. जपानमध्ये जो बौद्ध गणपती आहे तो कसा आहे पाहू. विनायक अर्थात विघ्न विनाशकाचा विरोध अवलोकितेश्वर या बोधिसत्वाने केला अशी कथा जपानमधील धर्मात आढळते. तीनुसार अवलोकितेश्वराला 11 शिरे होती. त्याने विनायकाला संपवण्याच्या हेतूने त्याचे शिर कापून त्या जागी आपले शिर बसवले. म्हणजे महादेवानी शिर कापलं,
हे जे कथानक आहे तसंच कथानक या ठिकाणी बौद्ध धर्मात आहे, जपानी बौद्ध धर्मात आहे. आणि त्यातून विनायकाचं नवीन रूप आकाराला आलं. एका दंतकथेनुसार विनायकाचा पराभव करण्याकरता अवलोकितेश्वराने स्त्रीरूप धारण केलं, म्हणजे त्याला हरवायचं तर आपण स्त्री व्हायचं, अशा प्रकारची सुद्धा कथा आहे. विनायकाने विघ्न निर्माण करू नयेत हाही त्यामागील त्याचा हेतू होता, पण त्या कार्यात त्याला फारसं यश आलं नाही. त्यांच्यामधील गणपती आणि अवलोकितेश्वर दोघं भांडता भांडता सारखे दिसायला लागले. याचा अर्थ असा होतो, अवलोकितेश्वर या बौद्ध तंत्र संप्रदायामध्ये स्वीकारलेल्या दैवताला पुढे गणपतीचं रूप प्राप्त झालं असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हे बुद्ध महाविरोचनासारखे दिसायला लागले. अर्थात त्यांच्यातला संघर्ष संपला. म्हणजे जेव्हा अशा कथा तयार होतात तेव्हा त्यातून काहीतरी सूचना दिली असते. त्या कथा पूर्णता खऱ्या नसतात, पण सूचना मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मितकांचा अर्थ लावणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे, तो आपण केला पाहिजे. अमोघ वज्र या भारतीय पिता व सॉग्डियन मातेच्या पोटी जन्मलेल्या चिनी भिक्खूचा शिष्य हेंग्वांग याने अवलोकितेश्वराच्या उपासनेसाठी रिह आणि गणपतीसाठी गाह या बीजाक्षराची निर्मिती केली. त्यातून त्यांचं तात्पुरतं वास्तव व्यक्त व्हावं असा त्याचा उद्देश होता. परंतु या बीज मंत्रांनी गणपतीला जपानी बौद्ध धर्मात एक उपास्य दैवत म्हणून स्थान मिळालं. महत्वाचं स्थान त्याला प्राप्त झालं. गणपतीवर काही सूत्र सुद्धा रचली गेली. आता ही 2 सूत्र आहे, त्यापैकी सुवर्ण गणपतीसाठी रचलेलं धाराणी सूत्र श्रावस्ती येथे असताना बुद्धाने आपला शिष्य सारीपुत्र याला सांगितलं, अशी एक आख्यायिका जपानी बौद्ध धर्मात प्रचलित आहे. आता हे धाराणी सूत्र काय आहे? त्या धाराणी सूत्रामध्ये खूप मोठा बदल नंतर त्या काळात झाला. त्याचं रूपांतर पुढे गणपती हृदय या सूत्रामध्ये झालं. या सूत्राच्या शेवटी गणपती स्वतः प्रकट होतो आणि जो या धाराणी सूत्राचा स्वीकार करील त्याचं रक्षण करण्याचा आशीर्वाद देतो, अशी कथा. आता ह्या कथा तयार केल्या तत्कालीन लोकांनी. दुसऱ्या एका संहितेनुसार बुद्धाने राजगृह येथे असताना आनंद या आपल्या शिष्यास आर्य महागणपती हृदय धाराणी या सूत्राचा उपदेश केला. मी बुद्धाच्या बद्दल जी श्रद्धा बौद्धांमध्ये आहे त्याचा फायदा घेऊन अशा तऱ्हेच्या कथा महान पंथातल्या लोकांनी तयार केल्या असा याचा अर्थ आहे. कारण बुद्धाच्या काळात गणपती दैवतच नव्हतं. नेपाळी परंपरेचे सूत्र कसं आहे? नमो भगवते आर्य महागणपती हृदया नमो रत्नात्रयाया, अशा तऱ्हेचं तिबेटी नेपाळी परंपरेत हे सूत्र सांगितलं जातं. या सूत्राचा उपदेश करून आनंदाला बुद्धांनी म्हटलं की गणपतीचे हृदय आहे. कोणत्याही मुला मुलींनी किंवा भिक्षू भिक्षुणींनी भावा बहिणींनी धार्मिक विधीच्या वेळेस त्रिरत्नांची पूजा करताना, कोणत्याही देशात प्रवास करताना, राज दरबारात किंवा उपदेशात जाताना बुद्धांचा आशीर्वाद मिळावा या हेतूने 7 वेळा आर्य गणपती हृदय या बीज मंत्राचा उच्चार करावा. त्यामुळे त्यांच्या सर्व प्रयत्नांना यश मिळेल. त्याचप्रमाणे त्यांचा संघर्ष व तंटे यांचाही अंत होईल किंवा हिंसा ही मत्सर संपून त्याला संपूर्ण शांतता लाभेल. दररोज 7 वेळा हा मंत्र म्हटल्यास प्रत्येकाला उत्तम भक्तव्य लाभून तो सर्वात श्रेष्ठ बनेल. राज दरबारात त्याला प्रतिष्ठा मिळेल. तो स्वतः श्रुतीधारा बनेल. श्रुतीधारा नावाचं एक दैवत आहे, वैभवाचं समृद्धीचं दैवत. याबद्दल आपण पुढे माहिती पाहणार आहोत. तर अशा तऱ्हेने ही श्रुतीधाराचं रूप त्याला मिळेल आणि त्याला कोणत्याही प्रकारचा मोठा आजार होणार नाही. तसेच तारा प्रदक्षिणा किंवा कोणतेही गंभीर आजार उद्भवणार नाही. म्हणजे हे आजाराचं नाव आहे तारा प्रदक्षिणा. त्याला पूर्णपणे मानसिक शांतता लाभेल. त्याचप्रमाणे त्याच्या प्रत्येक जन्मात त्याचे पूर्वजन्म असतात. म्हणजे बुद्धांनी पूर्वजन्म पुनर्जन्म या संकल्पना नाकारल्या, पण महायान पंथांनी या संकल्पना प्रस्थापित केल्या. त्याचं हे प्रतीक आहे. अशा रीतीने भिक्खू, थोर बोधिसत्व आणि देव, मानव, असुर, गरुड आणि गंधर्व अशा सर्व प्रकारच्या उपस्थितांना बुद्धाने उपदेश करून आशीर्वाद दिले अशी आख्यायिका. आपण त्याला मिथक म्हणू शकतो. यात गमतीची गोष्ट म्हणजे कालांतराने गणपती हृदय नावाचं दैवतच अस्तित्वात आलं. जी प्रार्थना होती, जो सूत्र होतं, त्या मंत्र होते, त्याचं रूपांतर दैवतात झालं. मातृदेवता म्हणून प्रतिष्ठित झालेल्या दैवताला, म्हणजे ते त्रिदेवता आहे, गणपतीची प्रज्ञाशक्ती म्हणून पूजले जाऊ लागलं. धर्मकोश संग्रह या ग्रंथात तिचं वर्णन आहे. गणपती हृदया कशी आहे? एकमुख आहे, एकच मुख आहे तिला.
द्विभुजा वरद, दोन हात आहेत, एक वर देणारा आणि एक आहे नृत्य करणारा, अभय देणारा आणि नृत्य असताना. अर्थात गणपती हृदया एका मुखाची दोन हाताने असून तिचा एक हात वर देणारा आणि दुसरा अभय मुद्रित आहे. ती नृत्य करताना दिसते. नृत्य गणपतीचं हे बौद्ध रूपांतर आहे. तिबेटी परंपरेत वरील सूत्र वेगळ्या रूपात आढळतं. त्याला फागु पा की द्वाप पो किंवा स्त्री पो या नावाने ओळखलं जातं. ही तिबेटी परंपरेतला मंत्र आहे. आता हा जो तांत्रिक गणपती आहे इतका लोकप्रिय झाला की तो जगभर ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धर्म गेला त्या त्या ठिकाणी त्या दैवताची उपासना सुरू झाली. तंत्र संप्रदायाचा स्वीकार केलेल्या अनेक राजे आणि व्यापाऱ्यांनी इतर देशांमध्येही गणपती उपासना प्रचलित केली. ब्रह्मदेश, सयाम, कंबोडिया, जावा, बाली, बोर्निओ, तुर्कस्तान, चीन, जपान, मेक्सिको इत्यादी देशांमध्ये गणपतीच्या मूर्ती आढळतात. त्याला कारण बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कारणीभूत आहे. पाषाण व धातूंच्या गणपतीची मूर्ती जी आहे, एक अशा प्रकारची मूर्ती मलाया द्वीपात आहे. तशाच त्या जावा या देशामध्ये नदीच्या बेटावर आजही आहे आणि तिथे त्याची उपासना केली जाते. बौद्ध लोक गणपतीची उपासना करतात. मी गेल्या वर्षी श्रीलंकेत गेलो असताना मला अशाच एका बौद्ध विहारामध्ये गणपतीची मूर्ती दिसली. मला खूप आश्चर्य वाटलं, कारण मी ऐकलं होतं की श्रीलंकेतला बौद्ध धर्म हा थेरवादी आहे, म्हणजे मूर्तीपूजेला विरोध करणार. पण तिथे विष्णूची ही मूर्ती होती आणि गणपतीची मूर्ती होती. म्हणजे अशा तऱ्हेने महायान पंथाचा प्रभाव अजूनही आहे. तेथील राजा राणीचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या मूर्ती बनवून गणपतीच्या दोन्ही बाजूंना त्यांची स्थापना केली जाते. आजही ती परंपरा आहे या जावामध्ये. चीनमधील गणपतीच्या प्रसारामध्ये तंत्र संप्रदायाचा प्रभाव कारणीभूत आहे. बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याकरता तेथील विद्वान भारतात आले. त्यांनी येथील संस्कृती व गणपती उपासना बौद्ध धर्मासोबत तिकडे नेले. चीनमधील गणपती कांगीतेन या नावाने ओळखला जातो. तसाच तो जपानमध्येही आहे. आपण कांगीतेनवर स्वतंत्र भाग उद्या पाहणार आहोत. तिथे गजमुख असलेल्या स्त्री पुरुष प्रतिमा परस्परांना दृढालिंगन देताना दाखवल्या जातात. या मागे गणपती व त्याची शक्ती दर्शवणं हा हेतू आहे. वाम मार्ग या नावाने प्रसिद्ध अशा स्त्री प्रधान गणपती उपासनेला चीनी सम्राट चेन याने एका आज्ञापत्राद्वारे बंदी घातली होती. भारतातही या कांगीतेंच्या उपासनेचं अस्तित्व संपलं असलं तर त्याचे अवशेष मात्र काही ठिकाणी आढळतात. औरंगाबादच्या बौद्ध लेण्यामधल्या गणपती लेण्याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा केली होती. इथे जो गणपती आहे त्याबद्दल आपण पाहिलं की 5 फुटाचं साधारणतः गणपतीचं हे शिल्प आहे. तिच्या उजव्या बाजूला सप्त मातृका, डाव्या बाजूला बुद्ध मूर्ती आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात खोदलेल्या लेण्यामध्ये मधोमध गणेश मूर्ती असल्यामुळे तिचे स्थान प्रधान तर बुद्धाचे दुय्यम ठरले. यावरून गणपतीच्या उपासनेचे वाढलेले महत्व आपणास दिसून येते. तंत्र संप्रदायाच्या प्रभावाने बुद्धाला पुढे दुय्यम स्थान प्राप्त झालं हे यातून स्पष्ट. 7व्या शतकातलं हे लेणं आहे. म्हणजे आपण 6व्या शतकात बुद्धाच्या उपासनेला प्रारंभ झाला किंवा पसरला त्यांचा गणपती संप्रदाय पाहिला आणि 7व्या शतकात जो कुंभमेळा सम्राट हर्षवर्धनाने सुरू केला त्यामुळे 7व्या शतकातल्या ह्या लेण्यामध्ये गणपतीचा शिरकाव झाला. अतिशय सुबक आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. आपण पाहू शकता. जे संभाजीनगरला राहतात त्यांना सोपच आहे, पण बऱ्याचशा लोकांना, शहरात राहणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं एक बौद्ध लेणं औरंगाबाद शहरात आहे हेच माहित नाही. फक्त औरंगाबाद म्हटलं की आपलं अजिंठा आणि वेरूळ या 2च लेण्यांची आठवण येते. औरंगाबाद शहरातच असलेले बौद्ध लेणं अतिशय सुंदर आहे. तंत्र संप्रदायाचा प्रभाव या संपूर्ण दोन्ही लेण्यांच्या मध्ये आपल्याला आढळून येतो. त्याचा अभ्यास सुद्धा आपण करायला पाहिजे. तारा भ्रुकुटी नावाची तिथे मातृदेवता आहे, त्याच्यावर आपण स्वतंत्रपणे एक भाग पाहू. तर अशा तऱ्हेने हा छोटासा लेख साप्ताहिक चित्रलेखामध्ये 2010 मध्ये प्रकाशित झाला आणि तेव्हा मग अनेकांनी मला संताप व्यक्त करून सांगितलं हे चुकीचं तुम्ही सांगतात. 2015 मध्ये जेव्हा पुस्तकाला त्या प्रत्यक्ष फोन करूनच लोकांनी सांगितलं की बुद्धाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण आता या 10-15 दिवसात आपण असं ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की बुद्ध हा गणपती होता, चंद्रगुप्त मौर्य हाही गणपती होता आणि त्यासाठी प्रबोधनकार ठाकरेंचा जो लेख आहे गणपतीचे रहस्य हा वापरला गेला. पण कोणीही बौद्ध विद्वान किंवा इतिहासकार
अजूनही याच्या विरोधात उभा ठाकलेला नाहीये. पण ही माहिती मात्र पसरली आहे, पण त्याचा परामर्श घेणे यासाठी आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून आपण ही चर्चा या ठिकाणी केली आहे. धन्यवाद.